खरं तर किसान वाणीची सुरुवात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी करण्यात आली होती. त्यामुळं महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना असं ध्यानात आलं की फक्त शेतीवर अवलंबून राहिल्यास प्रगती साधता येत नाही. त्यामुळंच आम्ही किसान वाणीवर वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती देण्यास सुरुवात केली. त्याला तुम्ही सर्वांनी चांगला प्रतिसाद देखील दिला. वेगवेगळ्या उद्योगांची माहिती देत असताना जे व्यवसाय चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतात अशाच व्यवसायांची माहिती किसान वाणीवरून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. महाराष्ट्रभर फिरताना असं दिसून आलं की जरी मोठ्या उत्साहानं व्यवसाय सुरू केले तरी 100 पैकी जवळपास 90 ते 95% व्यवसाय वर्षभरातच बंद पडतात. त्याचबरोबर असंही दिसून आलं की भारत ॲग्रीटेक यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले व्यवसाय मात्र यशस्वी होताना दिसतात. मग हे व्यवसाय काय यशस्वी होत असतील यामागची कारणं जाणून घेण्यासाठी आज आम्ही लातूर येथील भारत ॲग्रीटेक यांच्याकडे आलेलो आहोत. भारत ॲग्रीटेकचे संचालक शेखर पत्रावळे यांच्याकडून या व्यवसायांच्या यशस्वीतेबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सर, किसान वाणीमध्ये आपलं स्वागत. नमस्कार सर. नमस्कार सर. सर, मला सांगा, भारत ॲग्रीटेक सोबत जे व्यवसाय केले जातात ते यशस्वी होण्यामागचं गमक नेमकं काय आहे? सर, जो तुम्ही प्रश्न आता उपस्थित केला तो अगदी सार्थ आहे आणि महत्त्वाचा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्येच काय पूर्ण देशभरामध्ये जेवढे नवीन छोटे उद्योग आपण बोलतोय तर छोट्या उद्योगामध्ये जेवढे उद्योग सुरू होतात त्यापैकी जवळपास 90 ते 95% उद्योग किंवा छोटे व्यापार हे पहिल्याच वर्षी बंद होतात. बरोबर. आपण जे आपल्याबरोबर जॉईन झालेले लोक किंवा आपल्या सोबत आलेले लोक काही ते 100 पैकी जवळपास 95 ते 98% लोक हे यशस्वी होतात. त्याच्या मागे कारण जे आहे ते हेच आहे की कोणते व्यवसाय केले नाही पाहिजे आणि कोणते व्यवसाय केले पाहिजे याचा अभ्यास आपल्याला असणं फार महत्त्वाचं आहे. तसं पाहायला गेलं तर आपल्या भारतात जवळपास 35% लोकसंख्या भारताची ही शहरात राहते आणि 65% लोकसंख्या ही गावामध्ये राहते. त्याबरोबरच जेव्हा आपण नवीन आता सध्याची परिस्थिती पाहिली तर जवळपास 24 वर्षाच्या खालील जवळपास 60% लोकसंख्या ही युवकांची म्हणजे आहे जे 24 वर्षाचे आता आहेत आणि त्याच्यापेक्षा छोटे आहेत. म्हणजे जे आता एक वर्कफोर्स भारताची जी ज्याला म्हणता येईल आपल्याला तर ती मोठी वर्कफोर्स आता तयार होती आहे. आणि यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपण सगळेच जण जाणतो की आपला जवळपास 144 कोटी लोकसंख्येचा देश आता झालेला आहे आणि नोकऱ्या ज्या आहेत कॉर्पोरेट असतील किंवा गव्हर्नमेंट जॉब असतील तर या सगळ्या जॉबची संख्या लिमिटेड आहे. म्हणजे प्रत्येक ज्या पद्धतीनं लोकसंख्या वाढ होतीये त्या पद्धतीनं तेवढ्या अपॉर्च्युनिटीज मार्केटमध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये नाही आहेत. आणि जेव्हा आपण सर्व्हिस सेक्टरची गोष्ट करतो तेव्हा गव्हर्नमेंटमध्ये समजा 2 जागा असतील तर अगदी 2-2, 3-3 हजार तिथे मुलं हे ते प्रयत्न करत असतात 1 किंवा 2 जागा भरण्यासाठी सुद्धा. त्यामुळे प्रचंड तिथे कॉम्पिटिशन आहे. बेरोजगारीचं प्रमाण त्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललंय. आज आता युवकांना असा प्रश्न पडला आहे की बरेच युवक जे ऑलरेडी सुशिक्षित आहेत काही त्यांच्याकडे स्किल्स आहेत पण त्यांना नोकरी मिळताना प्रचंड मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आणि जेव्हा ते नोकरी करतील सुद्धा तर त्यामध्ये त्यांना मिळणारं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचं प्रमाण एवढं कमी आहे की त्यांना स्वतःचं घर सुद्धा चालवणं मुश्किल आहे. असे बरेच मी युवक पाहिले की ज्यांना घरची परिस्थिती माहिती आहे, घरच्या परिस्थितीमध्ये त्यांना आता हातभार लावायचा आहे पण एक तर त्यांना नोकरी मिळत नाहीये आणि प्रचंड ते फ्रस्ट्रेशनमध्ये जात आहेत. नोकरी मिळत नाहीये त्याच्यामुळे तर फ्रस्ट्रेशनमध्ये जात आहेत पण ज्यांना समजा नोकरी मिळाली त्यांना तेवढं इन्कम मिळत नाहीये. आता नोकरी मिळत नसेल तर काय होतं तुम्ही पण विचार करू शकता की 24व्या वर्षी किंवा एक 22व्या वर्षी मुलगा ज्यावेळी त्याचा डिग्री कंप्लीट होतं आणि तो मार्केटमध्ये काही पैसे कमवण्यासाठी जातो आणि त्याला उत्पन्न मिळत नाही आणि तशा वेळी त्याला स्वतःच्या काही कामासाठी जेव्हा पैसा खर्च करायचा आहे तेव्हा त्याला घरून पैसा मागायची पण लाज वाटते. ज्या वयामध्ये मुलांना स्वतः काही कमवून घरी द्यायची इच्छा असते त्या पिरियडमध्ये मुलांना म्हणजे अगदी फ्रस्ट्रेशनमध्ये जावं लागत आहे.
आणि हीच परिस्थिती त्यांच्या वडिलांची सुद्धा आहे की ते कितीही प्रयत्न केला तरी ते त्याला एक चांगली नोकरी नाही लावून देऊ शकत. मग अशा वेळी काय होतं की ह्या फ्रस्ट्रेशनमध्ये मुलं किंवा जे कोणी ज्याला म्हणजे आता काही अपॉर्च्युनिटी पाहिजे किंवा काही कमाई करायची आहे ते लोक आजूबाजूला बघतात. मग आजूबाजूला कोणी व्यवसाय सुरू केला आणि तो समजा नवीन व्यवसाय सुरू झालेला यशस्वी झालेला पाहिला तर लगेच तो व्यवसाय सुरू करतात, त्याची कॉपी करतात. आणि मग ही कॉपी करताना त्याच्यातले काय अडचणी आहेत किंवा त्याच्याकडे काय प्लस पॉईंट आहेत जेणेकरून त्याचा बिझनेस हा सक्सेस झालाय याचा अभ्यास होत नाही आणि म्हणून ते व्यवसाय बंद पडतात. आता आम्ही ज्यावेळी आमच्याकडे जे युवक असतील किंवा बऱ्याच गृहिणी ज्या स्वतः घरकाम करत करत आपल्या गृहस्थीसाठी मुलांच्या स्वप्नांसाठी एक कमाईमध्ये नवऱ्याचा पण हातभार लावायचा म्हणून इन्व्हॉल्व होतात. किंवा बरेच असे पण लोक आमच्याकडे येतात जे ऑलरेडी नोकरी करत आहेत आणि नोकरीमध्ये त्यांना पैसा पुरत नाहीये, म्हणजे जो त्यांना इन्कम आहे नोकरीतून ते इन्कम पुरेसं नाहीये आणि मग त्यांना एक त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पण एक सोर्स पाहिजे. मग असे पण लोक काही आहेत. काही लोक रिटायर्ड लोक जे आता 58-60 वर्षाला रिटायर झालेले आहेत आणि आता त्यांची मुलं तर कुठं ना कुठं ते वेल सेट आहेत आणि आता ह्यांना टाइम घालवणं सुद्धा अवघड आहे किंवा मग ते मुलांकडे राहून त्यांच्या कमाईवर त्यांना राहणं योग्य वाटत नाहीये किंवा स्वतः काहीतरी इन्कम करावं आणि ते मुलांना द्यावं हे आणखीन त्यांचे स्वप्न कंटिन्यू आहेत. कारण आपण बघतो ना वडीलधाऱ्यांचं असं असतं की आपण काहीतरी द्यायला पाहिजे, मुलांकडून आपण नाही घ्यायचा, अशा मानसिकता जवळपास सगळ्या वयस्क लोकांच्या असतात. मग असे लोक सुद्धा बरेच आमच्याकडे म्हणजे येतात आणि ते आल्यानंतर मग आम्ही त्यांच्या परिस्थितीनुसार कोणता बिझनेस त्यांनी करायला पाहिजे याचा आम्ही सविस्तर त्याचा उहापोह करतो आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मग त्यांना कोणता प्रोडक्ट किंवा कोणता बिझनेस सुटेबल आहे त्याचे काही ठराविक मुद्दे असतात. ते मुद्दे आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो आणि हे चर्चा करून मग त्यांना ते व्यवसाय जेव्हा ते त्यांच्या एरियामध्ये जातील त्यांच्या भागात जातील तेव्हा ते त्याच्यावर अभ्यास करतात त्या अनुषंगाने आणि मग त्या बेसवर ते ज्यावेळी बिझनेस सुरू करतात त्यावेळी त्यांचा जो रेट ऑफ सक्सेस आहे फार मोठ्या प्रमाणात वाढतो. आता व्यवसाय तर सुरू करायचा आहे, एक तर नोकरी नाही आहे किंवा भांडवलच नाही आहे माझ्याकडे समजा, तर अशा परिस्थितीत एखादा व्यवसाय सुरू करायचा असला, तुम्ही सगळं मार्गदर्शन करायला तयार आहे, तुमच्या ह्यानं यशस्वी होणार व्यवसाय पण माहिती आहे, मग अशा परिस्थितीत त्यांनी काय करायला पाहिजे, ते भांडवल कसं उभं करायचं? बघ, असं पहिली गोष्ट तर ही आहे की आपण जेव्हा व्यवसाय करायचा म्हणतो तेव्हा योग्य व्यवसाय निवडणं हा तर पहिला मुद्दा. बरोबर. आता दुसरा मुद्दा, व्यवसाय जेव्हा आपण ठरवतो की हा व्यवसाय आपल्याला करायचा आहे त्यावेळी बऱ्याच लोकांना भांडवलाची अडचण येत नाही. जेव्हा असा निर्णय ठरतो की नाही आपल्याला आता व्यवसाय सुरू करायचा आहे तेव्हा बऱ्याच असे लोक आहेत की ज्यांना फार मोठं भांडवल लागणार नाही असे व्यवसाय ते निवडतात, त्यामुळे त्यांना भांडवलाची अडचण येत नाही. पण काही असे पण व्यक्ती असतात की ज्यांना भांडवलाची खरंच अडचण आहे. अशा व्यक्तींसाठी बऱ्याच योजना सरकारने सुरू केलेल्या आहेत आणि याच बरोबर वेगवेगळ्या महामंडळाच्या अंडर बऱ्याच स्कीम्स आहेत आणि अशा स्कीम अंडर सुद्धा मुलं भांडवल उभं करू शकतात किंवा गृहिणी भांडवल उभं करू शकतात. असे पण खूप सक्सेस स्टोरीज आपल्याकडे आहेत की ज्यांच्याकडे अगदी काही भांडवल नव्हतं. काही व्यक्ती तर असे होते की त्यांच्याकडे भांडवल म्हणजे अगदी 3,000 रुपये खिशात आहेत आणि त्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे. बरोबर. आणि त्यांना म्हणजे लोन पण नको आहे. अशा वेळी त्यांनी मित्रांकडून सहकार्य मिळवून छोट्या भांडवलामध्ये व्यवसाय सुरू केला आणि अगदी 2-3 महिन्यात त्यांचे सगळ्यांचे पैसे वापस दिले. बरोबर. त्यामुळे मी असं म्हणेल की जेव्हा तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, छोटा व्यवसाय, तेव्हा तुम्हाला भांडवल ही अडचण नाही राहणार. तुमची विल पॉवर हे फार महत्वाचा विषय आहे की तुमची करायची जिद्द किती आहे. बरोबर. आणि तो जर योग्य बिझनेस तुम्ही केला, योग्य व्यापार केला तर नक्कीच तुम्ही यशस्वी होता.
बऱ्याचदा काय होतं, जे तरुण असतात त्यांचे स्वप्न असतात मोठे, बरोबर आणि मग ते ज्यावेळी ठरवतात त्यावेळी त्यांचे स्वप्न एवढे मोठे असतात की त्यांना सुरुवात कशी करावी हेच कळत नाही. कळत नाही. बरोबर मग अशा वेळी एक फार चांगली मला म्हणजे वाचनात आलेली एक गोष्ट आहे की त्याच्यामध्ये असं म्हणलं की जेव्हा तुम्हाला काहीच सुचत नाही की काय करावं, बरोबर तेव्हा एक पाऊल तुम्ही टाकलं तर मग तुम्हाला दुसरा पुढचा पाऊल कुठे ठेवायचा याचा रस्ता मिळतो. बरोबर. म्हणजे तुम्ही कुठंतरी हे स्टार्ट केलं पाहिजे. आता व्यवसाय सुरू करायचं ठरवलं, पण आता तुमच्याकडे जे व्यवसाय आहेत त्यामध्ये असे कोणते व्यवसाय आहेत की भांडवल पण कमी आहे किंवा मनुष्यबळ कमी लागतं, अशा ज्या गोष्टी आहेत, आणि जागा पण कमी लागते, बरोबर. आणि व्यवसाय चांगल्या पद्धतीने यशस्वी होतो, असे कोणते कोणते व्यवसाय आहेत त्याच्याबद्दल जराशी माहिती द्या आम्हाला. एकदम छान प्रश्न विचारला सर आपण, आणि आत्ता तुम्ही त्याच्यातले 2-3 मुद्दे स्वतः कव्हर पण केले. काय असतं, कोणताही बिझनेस जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा काही बेसिक गोष्टी ज्या आहेत, जसं तुम्ही आत्ता सांगितलं मॅनपॉवर, जागा, भांडवल, हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि मी आत्ता जसं म्हणू लागलो की कोणताही व्यापार सुरू करताना एकदम मोठा व्यापार सुरू करण्या अगोदर तुम्ही छोटा व्यापार सुरू करावा, आणि काही अर्निंग ज्यावेळी तुम्ही करायला सुरू कराल, अगोदर तुम्हाला हजारोमध्ये अर्निंग करावं लागते, मग लाखोत अर्निंग होते, आणि मग करोडोमध्ये होते. आपल्याकडे बरेच असे युवक आहेत, बरेच असे उद्योजक आहेत ज्यांनी सुरुवात फार छोटी केली आहे, पण आज ते महिन्याला लाखो कमवत आहेत, काही जण वर्षाला अगदी करोड रुपये पण त्यांनी कमवलेले आहेत. असे बरेच उदाहरणं आहेत. मग हे व्यवसाय सुरू करताना काय महत्त्वाच्या गोष्टी सुरू केल्या पाहिजे, किंवा काय हे उद्योग सुरू करताना काय आपण गोष्टी ठरवल्या पाहिजे, हे पण फार महत्त्वाचं आहे. बरोबर. काय होतं, आपण महाराष्ट्राबद्दल जेव्हा बोलतोय तेव्हा महाराष्ट्रामध्ये फार मोठा वर्ग हा नोकरदार वर्गातून येतो, आणि व्यापारी वर्ग जो आहे तो मारवाडी कम्युनिटी, गुजराती कम्युनिटी, अशा कम्युनिटीमधून व्यापारी वर्ग आपल्या महाराष्ट्रात आहे. काय होतं, जेव्हा फॅमिली बिझनेसेस असतात त्यावेळी व्यापारी वर्गातले जे वडीलधारी व्यक्ती असतात ते मुलांना परत बिझनेसमध्ये काय अडचणी येतात किंवा काय गोष्टी करायला नाही पाहिजे हे सांगतात, त्यांचं मार्गदर्शन मिळतं. त्यामुळे ते मुलं परत फेल होत नाहीत. आणि जिथं नोकरदार वर्ग आहे किंवा शेतकरी वर्ग आहे जो स्वतःच आत्ता परेशान आहे, तर अशा वर्गातले जे आहेत ते काय म्हणतात की नाही, तू एक सेफ नोकरी बघ आणि तेवढ्या नोकरीमध्ये आपण कसं तर भागू. बरोबर. म्हणजे ते हे उलट युवकांना किंवा गृहिणींना असं प्रवृत्त केलं जातं, किंवा अशा स्वतःच्या मनाला ते असं मारतात की नाही, आपण आहे त्याच्यात भागू सध्या, बरोबर, आणि करूया. पण मला असं वाटतं की जर त्यांना पण योग्य मार्गदर्शन मिळालं की कोणते व्यापार करायला पाहिजे आणि कसे व्यापार केले पाहिजे, तर प्रत्येकाला व्यापारातून उत्पन्न मिळवणं हा त्यांचा हक्क पण आहे आणि ते सोपं पण आहे. बरोबर. फक्त काही चुका ज्या आहेत त्या त्यांनी केल्या नाही पाहिजेत. बरोबर. आता जसा तुम्ही प्रश्न विचारला त्यामध्ये काही मुद्दे जसे असतात, कोणताही व्यापार सुरू करताना डिमांड आणि सप्लाय हा फार मुद्दा महत्त्वाचा आहे. तुम्ही लोकांची मागणी मार्केटमध्ये कोणत्या प्रोडक्टची आहे आणि तुम्ही कोणता प्रोडक्ट विकण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी घेताय, हा फार महत्त्वाचा एक मुद्दा आहे. यामध्ये बरेच असे प्रोडक्ट आहेत की जे मागणी पिरियॉडिक मागणी असते, म्हणजे सीझनल मागणी असते. जशी पाऊस सुरू झाला की रेनकोट, छत्री वगैरे सुरू होते, पण ते 1-2 महिन्याचा व्यवसाय आहे. बरोबर. आणि त्या 2 महिन्यामध्ये जे तुम्ही कमवाल ते कमवाल, नंतर मग तुम्ही 10 महिने काय करायचं. बरोबर. मग असे बिझनेसेस किंवा बरेच असे बिझनेसेस आहेत जसे कपड्याचे बिझनेस आहेत. आज सुद्धा रेडीमेड गारमेंट असो किंवा कपड्याचे कोणतेही साडीचे असो, कपड्यांचे दुकान असो, ते सीझनल चालतात मोठ्या प्रमाणात. बरोबर. वर्षभर म्हणजे साड्या ज्या आहेत त्या जसं लग्न सराई आहे किंवा सणासुदीचे दिवस आहेत त्या पिरियडमध्ये विक्री चांगली असते. रेग्युलर टाइमला त्याची विक्री नसते, त्यांना डे टू डे खर्च सुद्धा काढणं फार अवघड जातं. मग असे व्यवसाय जे दररोज तुम्हाला त्याची डिमांड असावी असे प्रोडक्ट तुम्हाला व्यवसायामध्ये घेतले पाहिजेत. दुसरा एक फार महत्त्वाचं तुम्ही गोष्ट सांगितलीच होती की मॅनपॉवर काय लागणार आहे. बरोबर. कोणताही जेव्हा छोटा आपण व्यवसाय सुरू करतो किंवा एखादी छोटी फॅक्टरी टाकतो तेव्हा आपल्याला स्किल्ड लेबरवर डिपेंड राहायची आवश्यकता नाही पडली पाहिजे. बरोबर.
आता स्किल्ड लेबरवर डिपेंड राहिलं तर काय होतं. आता मला एक फार चांगलं उदाहरण मी पाहिलं. एक आमचे मित्र आहेत एका मोठ्या शहरात, आणि त्यांनी त्या शहरातले बाकीचे व्यापार बघितले आणि त्यांनी असं ठरवलं की अरे हॉटेल इंडस्ट्री फार चांगली चालते, आपण हॉटेल सुरू करूया. आणि लोक जे आज आउटिंगला जात आहेत किंवा दररोज बरेच लोक बाहेर खातात, डिलेव्हरी चांगलं चालू आहे, झोमॅटो स्विगी चांगलं चालू असल्यामुळे चालेल असं एक त्यांचा अंदाज. आणि त्यांनी मग त्या शहरामध्ये एक छान असा हॉटेल एक रेंटल जागा घेतली चांगली, मार्केटहून जवळ असलेली, आणि तिथे इंटेरियरवर बराच काही खर्च केला. जवळपास 30-40 लाख रुपये खर्च केला त्यांनी इंटेरियरवर, कारण चांगलं ऍटमॉस्फिअर असेल, ॲम्बियन्स असेल तर लोक येतात आणि खातात. आणि मग त्यांनी एक चांगला आचारी आणि त्याची टीम सर्व करायला ही ठरवली आणि सुरू केला व्यवसाय. हळूहळू त्याचा ग्रीप पकडला. सुरुवातीला खूप चांगला व्यवसाय चालू झाला, कारण तो आचारी जो आहे तो खूप चांगला त्याने आणलेला होता आणि अनुभवी होती टीम सगळी. असे एक कॉन्ट्रॅक्टर असतात, त्यांना दिलं की मग ते सगळी टीम देतात. आणि मग त्याचं जसं जसं काम सुरू झालं, मोठं झालं, तर ते काम जसं जसं वाढत गेलं तसं तो आचारी किंवा ती सर्व करणारी टीम यांच्या अपेक्षा पण वाढत गेल्या. आणि मग त्यांनी वेगवेगळ्या डिमांड्स ठेवणं सुरू केलं. आता ह्या डिमांड्स काही दिवस ह्यांनी पूर्ण केल्या, पण हळूहळू त्याच्या लक्षात यायला की आपण जे काही 2 पैसे कमवतोय आता त्याच्यात आपण ब्रेक इव्हनला सुद्धा नाहीये आणि त्यांच्या डिमांड वाढत चालत. मग त्यांनी एकदा दोनदा ते थांबवलं त्यांना की नाही मी हे आता नाही देऊ शकणार. आणि वन फाईन मॉर्निंग असं झालं की ते सगळी टीमच गायब झाली. आणि मग त्याला डोक्याला हात लावावा लागला की आता मी काय करू. मग कसं तरी त्याच्या घरच्यांनी, पाहुण्यांनी त्याला थोडा सपोर्ट दिला, धीर दिला, आणि त्याला सांगितलं ठीक आहे, एक शेफ गेला, दुसरा शेफ आणू. मग दुसरा आचारी त्याला हुडकायला थोडा वेळ गेला, पण त्यांनी त्या 10-15 दिवसात ते कव्हर केलं आणि आचारी आणला. पण तो आचारी पहिल्या आचार्यासारखा नव्हता. आणि मग त्या आचार्यामुळे ह्याचा पूर्ण व्यापार बसला. म्हणजे आज त्यांनी भांडवल जे 30-40 लाख रुपये खर्च केला होता ते त्यांचं म्हणजे काउंटर खूप छान चांगलं चालू झालं होतं. पण जसं जसं ते काउंटर झालं तसं लोकांच्या मानसिकता बदलल्या काम करणाऱ्या. मग असे बिझनेसेस जे आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला स्किल्ड लेबरवर डिपेंड राहावं लागतं, ते व्यापार कधीही केले नाही पाहिजे. आणि याचबरोबर कसं असतं की व्यापार तुम्ही जो काही कराल त्यामध्ये किंवा प्रोडक्शन जे काही कराल त्यामध्ये प्रोसेस फार छोटी पाहिजे. म्हणजे आता बऱ्याच गृहिणी ह्या कोणता उद्योग करायचा, तर मग गृहिणींचा ठरलेला उद्योग असतो की आपण मसाला उद्योग करू, पापड उद्योग करू. आज मसाला उद्योग करताना त्याच्यामध्ये किती प्रोसेस आहे, किती वर्क आहे, याचबरोबर किती टाईपच्या व्हरायटीज आहेत. इव्हन पापड बनवणं काही सोपं काम नाही आहे. त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पापड आहेत, उडदाचे पापड, तांदळाचे पापड, आणि त्याच्या इन्व्हेंटरीज अशा खूप मोठ्या प्रमाणात पडत जातात. त्याच्यातली मेहनत आणि प्रोसेस, लेबर पण खूप लागतं. आणि हे केल्यानंतर त्याची मार्केटमध्ये असलेली डिमांड, ह्याचा जर गणित केलं तर काही 1-2 वर्ष ते प्रयत्न करतात आणि मग त्यांना लक्षात येतं की आपल्याला फार अवघड जातंय, आणि मग ते व्यापार त्यांचे तिथे बंद होतात. ते सुद्धा बरेच लेबर इंटेन्सिव्ह पण आहे. त्याला स्किल्ड लेबर नाही लागणार, पण लेबर इंटेन्सिव्ह आहे, काम कंटिन्यू केलं पाहिजे. आता मशीन जरी आलेले असतील तरी मशीनवर बनवलं तुम्ही तर मार्केटमध्ये विक्रीला त्याची डिमांड कमी असल्यामुळे त्याचा स्कोप फार कमी आहे. म्हणजे स्केल जो आहे, तुम्ही 1000 लाख रुपयाचा माल विकताना तुम्हाला 10 ठिकाणी फिरावं लागतं. आणि जे तिकीट साईज म्हणतो आपण किंवा जे परचेस करणारा कस्टमर असतो त्याची तिकीट साईज फार कमी असते. म्हणजे तो खरेदी एकदा वेळी करतोय तर तो 100 रुपयाच्या आत करतोय, म्हणून तुम्ही त्याला फार ऑनलाईन सुद्धा असं पाठवणं अवघड जातं. म्हणजे अशा अडचणी असल्यामुळे त्याचा जो स्कोप आहे, स्केलेबिलिटी म्हणतो आपण, तो कमी राहते. म्हणून स्किल्ड लेबरवर बिझनेस असला नाही पाहिजे आणि प्रोसेस फार सोपी असली पाहिजे. कोणताही बिझनेस आपण करू, एखादा किंवा दुसऱ्या प्रोसेसमध्ये ते काम झालं पाहिजे. हा, आणि कोणत्याही लेबरवर ते काम तुमचं झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही एखादा लेबर मार्केटमधून आणला आणि त्याला एक अर्धा तास शिकवलं तर ते काम त्याला करता आलं पाहिजे. एवढी सोपी पद्धत तुम्हाला राहायला पाहिजे बिझनेसमध्ये. सर, आता तुम्ही काही मुद्दे स्पष्ट केले ज्याच्यामध्ये मनुष्यबळाचा असेल किंवा
जे स्किल लेबरच्या बाबतीत बोललात, बरोबर. तर ह्याच्याबरोबर आणखीन कोणते मुद्दे आहेत की जे महत्वाचे आहेत एखादा उद्योग यशस्वी होण्यामागं, तर त्याबद्दल काय थोडक्यात सांगता येईल? बरोबर. आता जसं आपण पाहिलं की डिमांड महत्वाची असते, बरोबर. मनुष्यबळ कोणतं लागणार आहे ते एक महत्वाचं आहे. असाच आणखीन एक मुद्दा आहे, जसं व्यापार सक्सेस होण्यासाठी इन्व्हेंटरी काय लागतंय. म्हणजे कोणताही व्यापार आपण सुरू करताना किंवा छोटा व्यापार असो किंवा फॅक्टरी असो, आपली माल जो आहे तो काय लागणार आहे, कच्चा माल असो किंवा प्रोड्युस्ड असो. आता उदाहरणादाखल घ्यायचं झालं तर जसं आपण चर्चा करू लागलो होतो की रेडीमेड कपड्याच्या दुकानामध्ये शर्ट्स ज्यावेळी लोक पाहायला जातात त्यावेळी एक, आता समजा तुम्ही गेलात आणि तुम्हाला एक 32 नंबरचा शर्ट लागतो, एक साईज आहे 32 नंबर. मग त्याच्यामध्ये वेगवेगळी व्हरायटी असते, कलर असतात आणि मग त्या कलरमध्ये परत वेगवेगळे डिझाईन असतात. कॉलरची डिझाईन आहे, शर्टची डिझाईन आहे. आणि मग काय होतं, एखादा जो डिझाईन आहे ती पसंत पडते, पण त्याची फिटिंग जी त्याला आहे ती थोडी लूज पाहिजे असते. मग तो म्हणतो की बुवा वेगळी साईज आहे का. आणि पर्टिक्युलरली त्या दुकानामध्ये लाखो करोडोचा माल असून तेवढा एक शर्टच त्याच्याकडे नसतो. आणि मग तो एक शर्ट परत रिऑर्डर करायचा म्हणलं तर एक शर्ट तर काही येत नाही. मग त्यांना ज्यावेळी ती रिऑर्डर करायची आहे त्यावेळी एक बल्कमध्ये क्वांटिटी ऑर्डर द्यावं लागते. आणि मग तो जो माल आहे परत तो येऊन इन्व्हेंटरीमध्ये पडतो. म्हणजे आपण जसं म्हणतो की कपड्याच्या व्यापारामध्ये मार्जिन खूप आहे असं म्हटलं जातं. पण ते जे मार्जिन आहे ते सगळं मार्जिन हे इन्व्हेंटरीमध्ये म्हणजे मालामध्ये पडून जातात. आणि ज्यावेळी ती फॅशन बंद होते त्यावेळी त्यांनाच ते मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देऊन सूट देऊन माल काढावा लागतो. आणि तरीही बराच माल त्यांच्याकडे पडूनच राहतो. आणि त्याच्यामुळे त्यांचा जो व्यापारामधला कॅश फ्लो आहे तो सगळा ब्लॉक होत जातो. एक तर प्रॉफिट आपल्याला कागदोपत्री फार चांगलं वाटतं त्यामुळे, किंवा 2000चा आज शर्ट विकला तर त्याच्यामध्ये जवळपास 800 रुपये प्रॉफिट आहे का काय. पण ज्यावेळी ते त्यांना इन्व्हेंटरी मध्ये जातं त्यावेळी ती इन्व्हेंटरी एवढी मोठी असते की त्याच्या 800 रुपयाचे जर इन्कम असेल तर ते तर त्याच्यात अडकतं वरून आणखीन 5-6 हजार रुपये आणखीन अडकतात. मग हा जो व्यवसाय, ह्या व्यवसायामध्ये बरेच तुम्ही माणसं पाहिले असतील की जे माणसं या व्यापारामध्ये आज करोडो रुपयाचा माल लावून पण परेशान आहेत. म्हणजे छोटा व्यवसाय म्हणून सुरू केला जातो. सुरुवातीला लोक 5 लाख 10 लाखाचा माल भरतात आणि मग हळूहळू तो 5 लाखाचा 10 लाखाचा वाढत तुमचा पैसा कसा त्याच्यात अडकत जातो हे तुम्हालाच कळत नाही. आणि जेव्हा तुम्हाला गरज असते एक छोट्या मोठ्या खर्चाची सुद्धा, तेव्हा तुम्हाला त्या व्यापारातून पैसा बाहेर काढता येत नाही. म्हणजे आता तुमचाच पैसा तुम्ही गुंतवलेला आहे, समजा 20 लाख तुम्ही गुंतवलेले आहेत आणि तुम्हाला लाख रुपये आत्ता अर्जंट पाहिजे, तर तुमचा तो पैसा तुम्ही काढू शकत नाही. ही फार मोठी शोकांतिका छोट्या व्यापाऱ्यांची आहे. आणि त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही छोटा व्यापार किंवा छोटा व्यवसाय सुरू कराल त्यावेळी ही गोष्ट नक्की विचारात घेतली पाहिजे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी तर ठेवावं लागणार नाहीत ना, किंवा रॉ मटेरियल तर वेगवेगळे ठेवावं लागणार नाहीत ना आपल्याला, जेणेकरून आपला जो पैसा आहे जो काही उत्पन्न होईल, समजा दररोज तुम्हाला 1000 रुपये जरी उत्पन्न झालं तर ते 1000 रुपये उत्पन्न तुम्हाला ड्रॉ करता आलं पाहिजे. म्हणजे असाच एक रेडीमेड सारखाच प्रॉब्लेम आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगू शकतो. छोट्या मोठ्या गावामध्ये किंवा शहरामध्ये लोक किराणा दुकान टाकतात. आज कोणतंही किराणा दुकान टाकायचं म्हणजे 10-20 लाख रुपयाचा माल त्याचा आरामात भरला जातो. आणि दिवसामध्ये समजा एखाद्या दुकानाचा काउंटर 15,000 रुपये असेल, तर त्या 15,000 नंतर त्याला जर विचारलं आपण तर बऱ्याचदा असं होतं की समजा एक पार्लेचं बिस्किट पुडा त्यांनी ठेवलेला आहे, तर 5 रुपयेवाला बिस्किट पुडा आहे तर तिथे त्याला मोठा बिस्किट पुडा किंवा पार्ले जी गोल्ड असे वेगवेगळे त्याच्यात प्रकार करून ठेवले, त्याच्या साईजेस करून ठेवल्या, तो सगळा माल ठेवावा लागतो. एखादा जरी माल नाही राहिला तर ते गिराईक दुसरीकडे जातं. किंवा त्याला गहू जर ठेवायचे असतील तर एकच प्रकारचा गहू ठेवून उपयोग नाही, त्याला 5-6 प्रकारचे वेगवेगळे गहू ठेवावं लागतात. आणि मग लोक त्यात पसंत करतात. अगदी साखर सुद्धा, मोठी साखर छोटी साखर असा प्रकार आहे त्यात. आणि त्याच्यामुळे ही इन्व्हेंटरी एवढी मोठी होते की त्याचा 15,000 जरी काउंटर असला तर तो ज्यावेळी रात्री
कॉमनली हे असतं की बुवा आज कोणता माल संपलाय, उद्या कोणता माल मागवायचा आहे. तर बरोबर. त्याची ज्यावेळी ऑर्डर बनते ना त्यावेळी ऑर्डर 15,000च्या काउंटरमध्ये 17-18,000ची त्याची ऑर्डर बनलेली असते. बनलेली असते. हा, किराणा दुकानामध्ये लोक घर चालवू शकतात, छोटं मोठं काम करू शकतात, बरोबर. मुलांचं छोटं मोठं शिक्षण करू शकतात. पण ज्यावेळी उच्च शिक्षणाचा विषय येतो, ज्यावेळी मोठा त्यावेळी ते- अमाऊंटचा विषय येतो, बरोबर. त्यावेळी खरंच लोकांना त्याच्यातून पैसा काढता येत नाही. बरोबर. मग जेव्हा केव्हा तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे तेव्हा ह्या गोष्टीचा नक्कीच आपण विचार केला पाहिजे की त्या बिझनेसमध्ये लागणारा कच्चा आणि पक्का माल बरोबर. किती ठेवावा लागतो किंवा किती प्रमाणात ठेवावा लागतो, बरोबर. आणि आपण होणारं जे उत्पन्न आहे ते दररोजचे दररोज किंवा आठवड्याला तुम्ही त्याच्यातून कॅश विड्रॉ करू शकता का. बरोबर. आता आपल्या बरोबर जोडलेले बरेच असे ग्राहक आहेत की ज्यांनी छोट्या लेवल पासून सुरू केलंय, बरोबर. अगदी 5-7 लाख रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट पासून सुरू केलेलं आहे, आणि ते आज जे अगदी दिवसाला 5 ते 7 हजार रुपयाची पिगमी त्यांनी लावलेली आहे, बरोबर. आणि ते दररोज तेवढे पैसे बचत करतात. करतात. म्हणजे तुम्ही हा विचार करू शकता की महिन्याला कमाई. 1.5-2 लाख रुपये ते बचत करतायत. करतात. कमाई तर आणखीन जास्त आहे, बरोबर. ते बचत करतायत. म्हणजे तो जो बिझनेस मधला पैसा आहे तो ते विड्रॉ करू शकतात. बरोबर. आणि असे बरेच किस्से आहेत की हे जे पैसे विड्रॉ करू शकतात बरोबर. ते विड्रॉ पैसे केल्यामुळे त्यांना दुसरे बरेच काही असे कामं आहेत किंवा इन्व्हेस्टमेंट आहेत ज्याच्यामध्ये आणखीन त्यांना पैसा वाढतो. म्हणजे एक्सपोनेन्शियल काम आपण त्याच्यात त्यांनी केलेलं आहे. बरोबर. आणि त्यामुळे खरंच बिझनेसमध्ये इन्व्हेंटरी हा एक फार मोठा मुद्दा आहे की तुम्ही पैसे खरंच बाहेर काढू शकता का त्याच्यातच पैसा गुंतत जातो. हा एक महत्वाचा मुद्दा त्याच्यात आहे. बरोबर. दुसरा आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की स्केलेबिलिटी. जेव्हा आपण कोणताही व्यापार सुरू करतो, बऱ्याच जणांना हे माहित नसतं की व्यापार कसा चालेल, कुठे विक्री करायची, काय करायची. तर आपण आपल्या कस्टमर्सला तर हे सगळं ट्रेनिंग देतो की बाबा तुम्ही विक्री कुठं करा, कशा पद्धतीने विक्री करा, काय प्रोडक्ट करा. पण सोबत म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस करता, 6 महिने वर्षभरानंतर जेव्हा तुम्ही सेट होता त्या बिझनेसमध्ये, तेव्हा तो बिझनेस स्केलेबल आहे का. म्हणजे तुम्ही आज समजा महिन्याला एक 5 लाखाचा टर्नओव्हर करताय आणि तुम्ही जर ठरवलं की आता हा बिझनेस खूप चांगला, आता डिमांड सप्लाय चांगली आहे आणि आपल्याला हा बिझनेस मोठ्या लेवलवर न्यायचा आहे, म्हणजे 5 लाखाच्या टर्नओव्हरच्या ठिकाणी 50 लाख टर्नओव्हर करायचा आहे, तर तो 50 लाख टर्नओव्हरवर तुम्ही नेऊ शकाल का. बरोबर. म्हणजे त्याची तशी डिमांड आहे का किंवा तो स्केलेबल आहे का, त्याचं एक्सपान्शन आपण किती प्रमाणात करू शकतो. जसं आपण कोणतेही उदाहरण, जसं आता रेडीमेड गार्मेंटचं घेतलं तर एक बिझनेस त्या समजा चालायला लागला, 1 वर्ष त्याला अनुभव आला आणि त्याला वाटलं नाही आपण थोडं एक्सपांड करू. बरोबर. तर तो एक्सपांड करू शकणार आहे का. म्हणजे एकाच ठिकाणी परत त्याला 2 ठिकाणी बसणं शक्य आहे का. मग असे बऱ्याचदा होतं की नाही, मग तिथं मुलगा बसतोय, इकडे वडील बसतायत, मग परत तिसरं वाढवणं शक्य नाहीये, जागा तशी तुम्हाला लागते. मग ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर कोणताही बिझनेस सुरू करताना स्केलेबिलिटी इझी असावी. म्हणजे तो बिझनेस मोठा जरी करायचा असेल तरी इझिली करता यावा, आणि कमी जरी त्याचा स्कोप करायचा असेल तर तुम्हाला इझिली तो करता यावा. सर, आता तुम्ही हे जे मुद्दे सांगितलेत हे तर यशस्वी व्यवसाय होण्यामागे महत्वाचे आहेत. त्याबरोबर महत्वाचं म्हणजे एखादा व्यवसाय सुरू करत असताना जागा ही तितकीच महत्वाची असते. अगदी बरोबर आहे. जेव्हा तुम्ही नवीन बिझनेस सुरू करताना तेव्हा ही फार महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घेतली पाहिजे की त्याला खरंच जागा कुठं लागेल किंवा कोणती लागेल. बरोबर. एखादा व्यवसाय तुम्ही सुरू करताय आणि तुम्हाला त्याला मार्केटमध्येच जागा लागणार असेल तर मार्केटमधले जे जागेचे रेट्स आहेत, रेंटल आहे, ते खूप मोठं आहे. म्हणजे तुम्हाला परत त्याचं टेन्शन सुरू होतं की मला ते रेंटल पण आपल्याला महिन्याला काढायचं आहे, म्हणजे इन्कम मधून. मग असे बिझनेस तुम्ही जेव्हा करता की जिथे जागा ही पर्टिक्युलर एखाद्या ठिकाणीच महत्वाची आहे, बरोबर, त्या ठिकाणी बिझनेस सुरू करून प्रॉफिटेबल करणं फार अवघड जातं. बिझनेस कोणताही करताना आपल्याला हा प्रयत्न केला पाहिजे की कोणता व्यवसाय करताना तो जागेच्यावर डिपेंड राहायला नाही पाहिजे. बरोबर. म्हणजे अगदी तुम्ही जसं म्हटलात की एखादं घर आहे आणि त्या घरातून एखादी गृहिणी सुरू करायची आहे म्हणते, तर त्या गृहिणीला तिथे घरातून तो व्यवसाय सुरू झाला पाहिजे. किंवा एखादा व्यक्ती आहे, शेतकरी आहे, आणि तो शेतकरी म्हणतोय की ठीक आहे मला आता शेतीमधून
दररोज काही इन्कम मिळत नाहीये आणि मग दररोज इन्कम मिळण्यासाठी किंवा माझ्या मुलासाठी आता एक व्यापार सुरू करायचा आहे, बरोबर. तर त्याला तो शेतातून व्यापार किंवा त्याच्या गावातून व्यापार सुरू करता आला पाहिजे. आणि असे व्यापार जेव्हा तुम्ही निवडता जे जागा ज्याला कंपल्सरी एक पर्टिक्युलर असावी असं डिपेंड नाहीये, तर तो बिझनेस नक्कीच तुम्ही चांगला प्रॉफिटेबल लवकरात लवकर आणू शकता. असे काही बिझनेस आहेत जे तुम्हाला जागेवर फार डिपेंड नाही आहेत. बरोबर. बरेच असे बिझनेस असतात जे जागेवर डिपेंड असतात, पण काही असे बिझनेसेस आहेत जे जागेवर डिपेंड नाही आहेत, आपण कुठूनही ते करू शकतो. आणि मग तसे बिझनेस जे आहेत ते आपण निवडले तर चांगला राहील. आता जे तुम्ही मुद्दे सांगितले त्या मुद्द्यांचा विचार केला तर असे कोणते व्यवसाय आहेत की जे बाबा आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो, अशा व्यवसायांची काही माहिती देऊ शकताय? तर असे बरेच बिझनेसेस आहेत. म्हणजे आम्ही ज्यावेळी आमच्या कस्टमर्ससाठी हे बिझनेसेस हुडकतो, बरोबर, तेव्हा आम्ही हे नक्की बघतो की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांच्या एरियामध्ये कोणता बिझनेस चांगल्या पद्धतीने चालू शकतो. बरोबर. असे बरेच बिझनेसेस आहेत, जसे कोल्ड प्रेस ऑइल मिलचा, ज्याच्यामध्ये नॅचरल ऑइलचा बिझनेस आहे, तो एडिबल ऑइल आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे मुद्दे आहेत ह्या मुद्द्याचा पूर्णपणे विचार केला गेलेला आहे. म्हणजे तो दररोज त्याची रिक्वायरमेंट आहे, राऊंड द इयर रिक्वायरमेंट आहे, 365 दिवस त्याची रिक्वायरमेंट आहे, म्हणजे सीझनल नाही आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक घरात लागणारा हा आहे. जेव्हा की आपण 144 करोड लोकसंख्येमध्ये आपण व्यापार करणार आहेत, तर प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तीला त्याची रिक्वायरमेंट आहे त्या प्रोडक्टची. आणि हा प्रोडक्ट डेली कन्झम्पशनचा आहे, म्हणजे डेली परत त्याची रिक्वायरमेंट उपलब्ध होणार आहे. तर असा प्रोडक्ट तो आहे. त्याचबरोबर त्याची डिमांड जी आहे ती बऱ्याच चांगल्या प्रमाणात आहे. मी नॅचरल ऑइल बद्दल बोलतोय कारण बरेच काय होतं, बरेच व्ह्युअर्स किंवा दर्शक असं त्यांना ज्यावेळी मार्केटची माहिती नसते ते एकच मुद्दा उपस्थित करतात की मार्केटमध्ये समजा आता ऑइल बद्दल आपण बोलू लागलो तर हा विषय त्यांचा येतो की मार्केटमध्ये 135 रुपये 120 रुपये लिटरने सुद्धा रिफाईंड ऑइल मिळतं. आणि मग हे ऑइल जर समजा महाग झालं तर ते कसं विकता येईल. बरोबर. तर बेसिकली मला हे सांगायचं आहे की खूप असे छोटे छोटे गावं आहेत, छोटे गावं मोठे गावं आहेत की जिथे खूप चांगल्या आणि योग्य पद्धतीने आमचे जे कस्टमर्स आहेत ते मार्केटमध्ये हे प्रोडक्ट विकतायत आणि खूप चांगल्या प्रमाणात. ते कसे विकतायत किंवा त्यांची स्ट्रॅटर्जी काय, ती स्ट्रॅटर्जी आम्ही नक्कीच समजून सांगतो. ती असं डायरेक्ट ओपनली आम्ही सांगण्याचा मुद्दा नाहीये. पण जर समजा कुठे प्राइस कॉन्शियस कस्टमर असेल तर त्याला तुम्ही कसं हँडल करू शकता आणि त्याला कसं तुमचा प्रोडक्ट देऊ शकता याची पण स्ट्रॅटर्जी असते. आणि तुमचा प्रोडक्ट जो कस्टमर क्वालिटी कॉन्शियस आहे त्याला कसा द्यायचा त्याची पण एक स्ट्रॅटर्जी असते. म्हणजे ह्या सगळ्या स्ट्रॅटर्जीज आपण आपल्या कस्टमर्ससाठी देतो. त्याचं कारण एखाद्याने शहरात जर एखादा बिझनेस सुरू केला तर तिथे क्वालिटी कॉन्शियस कस्टमर मोठ्या प्रमाणात असतो, आणि गावभागात जर सुरू केला तर तिथे प्राइस कॉन्शियस कस्टमर बऱ्याच प्रमाणात असतो. ह्या दोन्ही कस्टमर्सला टॅकल कसं करायचं त्याच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीज आपण टेक्निक स्ट्रॅटर्जीज बिझनेस स्ट्रॅटर्जीज आपण प्रत्येक कस्टमरला इंडिव्हिज्युअली शिकवतो. असं होत नाही की तुम्ही आता आलायत आणि तुमच्यासाठी एक स्ट्रॅटर्जी आम्ही दिली तीच स्ट्रॅटर्जी सेम दुसऱ्या ठिकाणी पण सक्सेसफुल होते. त्यासाठी आम्ही वेगळी स्ट्रॅटर्जी ऑलरेडी आपली टीम बनवून त्या ठिकाणानुसार ती स्ट्रॅटर्जी राबवावी लागते. आणि मग त्याच्यामुळे सगळ्या कस्टमरचा विचार करून सगळ्या सेगमेंटचा विचार करून तो बिझनेस आपण स्ट्रॅटर्जी ठरवतो. तर हा प्रोडक्ट आहे. मग हा प्रोडक्ट बऱ्याच ठिकाणी जसं मी म्हटलं की मोठ्या मोठ्या शहरात सुद्धा चालू आहे. अगदी मुंबई, हैदराबाद, दिल्ली आणि छोट्या छोट्या जागेत अगदी म्हणजे शहरामध्ये जागेचा फार मोठा प्रॉब्लेम असतो. जसं मुंबई आहे, दिल्ली आहे, अशा शहरामध्ये फार मोठा जागेचा प्रॉब्लेम आहे. तर अशा ठिकाणी आपले बरेच कस्टमर आहेत ज्यांनी 6x4 जागेमध्ये सुद्धा हा बिझनेस मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे आणि ते अगदी चांगलं करतायत. जर कोणी तुमचे व्ह्युअर्स लातूरला आपल्या फॅक्टरीमध्ये येऊन व्हिजिट केलं तर आपली टीम त्यांना त्यांचे डायरेक्ट व्हिडिओज पण दाखवतील, ते दाखवतील पण एक्सप्लेन पण करतील.
मोठ्या शहरात सुरू करायचं असेल तर. बरेच शेतकरी असे आहेत की ज्यांना हे लक्षात आलं की बाबा मला शेतीचं जे उत्पन्न आहे ते 6 महिन्याला वर्षाला एकदाच मिळणार आहे आणि मला दररोजच्या खर्चाला परेशानी येते. मग अशा कस्टमर्सनी गावामध्ये व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. तर अगदी असे कस्टमर सुद्धा आहेत की ज्यांनी त्यांच्या शेतामध्ये शेड लावून चालू केलेलं आहे. बरेच असे ग्राहक आहेत आपले की ज्यांनी गावामध्ये एक 5-6 हजार लोकसंख्येच्या गावामध्ये चालू केलंय. बरेच लोक असे ज्यांनी घरावर चालू केले. घरावर म्हणजे जिथे घर आहे खाली त्यांना नाही जागा तर त्यांनी अगदी घराच्या छतावर सुद्धा हा व्यवसाय सुरू केलाय. बरेच ग्राहक असे आहेत की ज्यांनी घरामध्ये एक छोटी जागा केली आहे रेसिडेन्शियल एरियात सुद्धा आणि तिथं पण हा बिझनेस सुरू केला. तर असे बिझनेसेस जसे कोल्ड प्रेस ऑइल मिल आहे, कॅटल फीड मशीन्स आहेत. कॅटल फीडचा एक फार मोठा बिझनेस आहे. त्यानंतर वूड फ्युएलचा फार मोठा बिझनेस आहे. पॅलेट बनवू शकतो आपण, वूड चिप्स बनवू शकतो आपण, तो पण फार मोठा एक बिझनेस आहे. आणि त्याचबरोबर बेसन प्लांट आहे. बेसन प्लांट बरोबर दुसरे 2-3 प्रोडक्ट आहेत. कलर पिगमेंटेशनचे आपले हे बनवतो आपण, पावडर बनवू शकतो. वेगवेगळे मिनरल्सचे आपण पावडर बनवू शकतो, त्याचे बिझनेसेस आहेत. आणि ह्या बिझनेसेसचे वैशिष्ट्य परत काय आहेत की जेव्हा तुम्ही एखादा ग्राहक तुमचा बनतो तर तो ग्राहक तुमचा लाईफ लॉंग राहतो. म्हणजे नवा कस्टमर तुम्हाला हुडकायची वारंवार गरज नाही पडत. जसं एखादा कस्टमर तुमचा घेऊन गेला आणि त्याला क्वालिटी पसंत पडली तर तो परत आयुष्यभरासाठी तुमच्याबरोबर अटॅच होतो. आता जसं वूड फ्युएलचं मी म्हटलं की वूड पॅलेट आपण एखाद्या इंडस्ट्रीला देतो, त्याला सुद्धा एरिया वाईज म्हणजे बिझनेस त्या कस्टमरची भांडवल किती गुंतवायची तयारी आहे त्याच्यावर पण बिझनेस ठरतात. पण आता हा जसा वूड फ्युएलचा पॅलेटचा बिझनेस मी म्हटला, त्या बिझनेसमध्ये काय तुम्ही एखाद्या एरियात चालू केलं, समजा शेड टाकून काम चालू केलं तर त्याचा जो मिळणारा प्रोडक्ट आहे, फायनल प्रोडक्ट आहे, तो फायनल प्रोडक्ट तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीला, जसं फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे त्याला द्यायला सुरू केला तर अगदी दररोज एक फार्मास्युटिकल इंडस्ट्री 2-2, 3-3 टन पर्यंत माल घेते आणि ते एका सप्लायरवर डिपेंड नाही राहत. म्हणून ते 2-3 सप्लायर त्यांच्याकडे परमनंटली ठेवतात. त्यामध्ये जेव्हा तुम्ही एक सप्लायर बनता, तुम्हाला दररोज त्यांची रिक्वायरमेंट 1 किंवा 2 टन फुलफिल जरी केली तरी तुम्ही दररोज 5-10 हजार रुपये तर मोठ्या म्हणजे प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही कमवू शकता. म्हणजे नवा कस्टमर हुडकायला सुद्धा तुम्हाला त्रास नाही. तर असे बरेच आपण बिझनेसेस लोकांसाठी म्हणजे प्लॅन करत असतो आणि त्यांना कसं ते इम्प्लिमेंट करता येईल ते सुद्धा त्यांना सांगतो, जेणेकरून त्या एरियामध्ये ते त्यांच्या एरियामध्ये, लोकल एरियामध्ये त्याचा अभ्यास करू शकतात. मार्केट सर्वे ज्याला आपण म्हणतो, आणि तो मार्केट सर्वे करून तो योग्य तो बिझनेस ते सुरू करू शकतात. बेसिकली मुद्दा एकच आहे, जेव्हा तुम्हाला माहिती आहे की सर्व्हिसमध्ये काय अडचणी आहेत. म्हणजे आणखीन एक मुद्दा सर्व्हिसचा मी नक्की सांगेल की जेव्हा तुम्ही क्लास 1 ऑफिसर सुद्धा असता, बरेच क्लास 1 ऑफिसर मी असे पाहिलेत की त्यांनी सर्व्हिस केली आहे लाईफ लॉंग आणि आता जेव्हा मुलाचं भविष्य घडवायचं आहे त्यावेळी 10-20% मुलं चांगल्या पद्धतीनं भविष्य स्वतःचं घडवून घेतात, नोकरी करतात. पण 70-80% मुलांना परत नोकरी पण अडचण येते आणि ते बिझनेसमध्ये स्टँड पण होऊ शकत नाही. जेव्हा की जे बिझनेस फॅमिलीज मी म्हणलं की त्यांनी समजा एक 40 वर्ष काम केलेलं आहे, ते काम एका लेवलला ते नेऊन ठेवतात आणि त्याची नवी येणारी पिढी त्या लेवल पासून पुढे चालते, जे की कोणत्याही बिझनेसमध्ये किंवा सर्व्हिसमध्ये होत नाही. हा, म्हणजे आता आपण पाहिलं की मोठ्या मोठ्या शहरामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर्स मोठ्या मोठ्या कंपनीत आहेत, 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख महिन्याला पगार. पण त्यांचे तिथले जर खर्च पाहिले तर महिना गाठी त्यांना 20-30 हजार रुपये पण सध्या शिल्लक राहत नाहीत. तिथलं वर्क कल्चर, तिथले एक्सपेन्सेस सगळे बघितले, लाईफस्टाईल पाहिली, मुलांचे शिक्षण पाहिले आणि नंतर मग ज्यावेळी त्यांचं पूर्ण टाइम संपतो म्हणजे सर्व्हिसचा, त्याच्यानंतर मुलाला सेट करायला परत त्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामना करावा लागतो. पण असे बरेच आपले ग्राहक आहेत जे ऑलरेडी सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, पण हे करत करत ते एक साईड हसल म्हणून, एक साईड बिझनेस म्हणून ह्या बिझनेसवर पण ते काम करतायत आणि सोबत सोबत हा पण बिझनेस ते फार मोठ्या स्ट्रॉंगली वाढवतात. म्हणून सगळ्या प्रकारचे कस्टमर्स
कोणता बिझनेस करू शकतात किंवा त्या एरियामध्ये कोणता बिझनेस चांगला चालू शकतो तो बिझनेस आपण रेकमेंड करतो, जो छोटा असेल. म्हणजे मी नेहमीच माझ्या ग्राहकांना सांगत असतो की एकदमच तुम्ही महिन्याला पहिल्या महिन्यापासूनच 2 लाख 4 लाख कमवाल असं नाहीये. बरोबर. पण तुम्ही जेव्हा सुरू करता हळूहळू तुम्ही हजारामध्ये कमवाल, परत लाखामध्ये कराल. बरोबर. आणि मग अगदी मी म्हटलं काही कस्टमर आपले आहेत जे खूप चांगल्या प्रमाणात कमवत आहेत. त्यामुळे बिझनेस नक्की चांगला आहे ॲज कम्पेअर टू सर्व्हिस, कारण एक लिगसी आपली पुढे चालत राहते. आपण जे काम केलंय त्या कामापासून मग मुलं पुढे ते काम करू शकतात. आणि त्या असे बिझनेसेस आपण सांगतो सुद्धा की ज्या बिझनेसमध्ये प्रेझेंट तुम्ही स्वतः तिथं राहावं असं नाहीये गरज. बरोबर. म्हणजे तुम्ही तिथे नसाल तरीही तो बिझनेस चालू शकतो. असे बिझनेसेस आपण रेकमेंड करतो. ज्यावेळी हे व्यवसाय चालू केलेत याच्यामध्ये जाहिरातीसाठी काही खर्च करावा लागतो का, किंवा माउथ पब्लिसिटी हा एक व्यवसायामधला महत्वाचा फॅक्टर असतो, तर यामध्ये तसं काही आहे का की बाबा खूप जाहिरातीवर खर्च करावा लागतो किंवा करावा लागत नाही, दोन्ही मुद्दे असतील तर त्या बाबतीत काय सांगता येईल? जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की व्यापार करताना आपण नवा कस्टमर जेव्हा तुम्हाला मिळवायचा आहे तेव्हा त्याला खर्च फार मोठ्या प्रमाणात येत असतो. म्हणजे त्याला आपण कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट म्हणतो. बरोबर. पण ती कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट जास्त येऊ नये असेच बिझनेसेस आपण रेकमेंड करतो, जेणेकरून जो तुमचा एक्झिस्टिंग कस्टमर आहे तोच तुमचा कंटिन्यू ग्राहक असावा. आणि जसं आपण आता बोललात की मार्केटिंगला खूप खर्च करावा लागतो का, तर आजच्या ह्या परिस्थितीमध्ये सोशल मीडिया असेल किंवा आजचा जो बिझनेस सिनॅरिओ आहे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये फार मोठा खर्च करायची गरज तर नक्कीच नाहीये. पण तुम्हाला एक सिस्टमॅटिक मार्केटिंग प्लॅननी जावं लागतं. हे आम्ही कॉमनली आमच्या ग्राहकांना तो कसा प्लॅन असायला पाहिजे हे नक्कीच रेकमेंड करतो. बरोबर. त्याचबरोबर सर, माउथ पब्लिसिटी हा एखाद्या व्यवसायामध्ये खूप महत्वाचा फॅक्टर ठरतो. म्हणजे मी एखादं प्रोडक्ट घेतलं तर मी ते दुसऱ्याला रेकमेंड करतो, अरे खरोखर याची क्वालिटी चांगली आहे ते घेऊन बघ. तर हा फॅक्टर याच्यामध्ये कितपत चांगला ठरतो? हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. म्हणजे कोणत्याही बिझनेसमध्ये जसं आपण म्हणतो की आपण एखादी साबण वापरली आहे आणि मग ती साबण आपण मग चांगली वाटली की मग आपण दुसऱ्याला रेकमेंड करतो आणि त्यांनी जर त्याला ती चांगली वाटली तर तो लाईफ लॉंग तो कस्टमर त्या साबणचा बनतो. माउथ टू माउथ पब्लिसिटी ही सगळ्यात स्वस्त पब्लिसिटी आणि फार मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. बरोबर. आपल्या ह्या बिझनेस मधला जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण पण कन्सिडर करतो की कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट कमी असावी, माउथ टू माउथ पब्लिसिटी व्हावी. आणि मग माउथ टू माउथ पब्लिसिटी कशी होते, कशी करता येते हे पण काही आपण पॉइंट्स लोकांना त्यावेळी सांगतो. आणि आपले एक कस्टमर आहेत, म्हणजे त्यांचं उदाहरण आम्ही बऱ्याच जणांना सांगतो. त्या कस्टमरकडे जवळपास आज 8,000 कस्टमर्स जॉईन आहेत. आणि त्यांचा जो नेटवर्क आहे तो कस्टमरचा तो वाढतच चाललाय. म्हणजे एक कस्टमर दुसऱ्याला सांगतो की तू हा प्रोडक्ट वापरून बघ, हा चांगला आहे. आणि मग तो जो आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये इफेक्ट करतो. त्यामुळे माउथ टू माउथ पब्लिसिटी हा फार महत्वाचाच मुद्दा आहे कोणत्याही बिझनेसमध्ये. आणि तो लाईफ लॉंग टिकणार आहे. लाईफ लॉंग टिकणार. नुकतंच आता मी येत असताना आम्हाला हिमाचल प्रदेशवरून तुमच्या इथंपर्यंत एक कस्टमर आलेलं दिसलं. जे की बाय रोड आलं होतं. आता जसं तुम्ही सांगितलं माउथ टू माउथ पब्लिसिटीचा काय फरक पडतो, तर आज जे तुम्ही पाहिलं की हिमाचल मधून जे कस्टमर आलेले होते तर त्या कस्टमरला आमच्या पंजाबमधल्या एका कस्टमरनी रेफर केलं होतं. म्हणजे ते सोलन डिस्ट्रिक्टमध्ये आहेत आणि पंजाब म्हणजे चंदीगड हरियाणाच्या बाजूलाच ते असल्यामुळे मग त्या कस्टमरचा अप्रोच आमच्या तिथल्या दुसऱ्या कस्टमरशी झाला आणि त्यांनी हे सांगितलं की यांची जी पद्धत आहे, अप्रोच आहे, यांची जी मशीनची क्वालिटी आहे, यांचे जे प्रोसेस आहे, मशीनची पण प्रोसेस असेल, मशीनची क्वालिटी असेल आणि परत आम्ही जे मार्केटिंगचे अप्रोच त्यांना करायला देतो तर तो फार चेंज आहे आणि त्याच्यामुळे सक्सेस रेशो जास्त आहे. म्हणून तो कस्टमर स्वतः इथेपर्यंत आला आणि त्याने म्हणजे हे पाहिलं. जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं की माउथ टू माउथ पब्लिसिटी जेव्हा एखादा कस्टमर सक्सेसफुल होतो तो दुसऱ्या कस्टमरला नक्कीच सांगतो. आणि तो त्याचा मित्रच असल्यामुळे त्यांनी त्याला सांगितलं. तसंच बऱ्याच दुरून आपल्याकडे कस्टमर्स येतात
आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणावर कस्टमर हे सक्सेसफुल पण होत आहेत. त्याचं कारण एकच आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही कस्टमरची रिक्वायरमेंट काय त्यानुसार आम्ही काम त्यांना सजेस्ट करतो आणि त्यांना त्यानुसार गायडन्स देऊन त्यानुसार लागणाऱ्या मशीन्स आम्ही प्रोव्हाइड करतो. बरोबर. बऱ्याच मार्केटमध्ये काय होतं की त्या जे मशीन्स बनवत आहेत त्याच मशीन्स त्यांना विकायचे असतात. बरोबर. म्हणजे भलेही त्या कस्टमरला ते फायदेशीर असो किंवा नसो पण ते त्यांना विकायचं. आम्ही बऱ्याच असे आमचे कस्टमर पण आहेत की ज्या कस्टमरचा अप्रोच जर चुकीचा असेल किंवा त्यांचे जर व्ह्यूज मॅच होत नसतील तर आम्ही अगदी सांगतो की सर आमच्याकडे तुमच्याकडे हा रिझल्ट तुमच्यासाठीचा आमच्याकडे नाही राहणार. बरोबर. तर तुम्ही म्हणजे वेगळा मार्ग तुम्ही बघू शकता. म्हणजे असे सुद्धा कस्टमर्स आम्ही रेफर करतो की बुवा ज्या कस्टमरला खरंच पुढे जर प्रॉब्लेम येणार असेल तर त्यांनी तो करू नये. बरोबर. हा, म्हणजे पुढे जाऊन त्यांचं नुकसान होण्यापेक्षा नक्कीच आपण ते टाळण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे बरेच आपल्याकडे अशा वेगवेगळ्या म्हणजे सोसायटीमधले वेगवेगळ्या सेगमेंटचे कस्टमर्स आपल्या बरोबर जोडलेले आहेत. म्हणजे जसं मी म्हटलं की खूप असे कस्टमर्स आहेत जे 20 ते 25 वयोगटातले आहेत आणि ते आज महिना लाखो कमवत आहेत. बऱ्याचशा अशा कस्टमरचे आमच्याकडे सक्सेस स्टोरीज आहेत जे ऑलरेडी सर्व्हिस करतायत आणि साईड हसल म्हणून ते करतायत. बरोबर. बरेच अशा गृहिणी आहेत जे आतापर्यंत म्हणजे बिझनेस दुसरा अगोदर चुकीचा सुरू केला गेला, जसं मी म्हटलं मसाला उद्योग असेल किंवा दाल मिल उद्योग असेल जे लेबर टेडियस आहे. म्हणजे खूप मेजर प्रमाणात त्याला स्किल्ड लेबरची आवश्यकता आणि मग नंतर आमच्याबरोबर जॉईन होऊन ते खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात ते अर्निंग करतायत आणि फार सॅटिस्फाईड आहेत आज गृहिणी सुद्धा. असे बरेचसे रिटायर्ड लोक सुद्धा आहेत जे ऑलरेडी ते आता टाइम कसा घालवायचा तो योग्य पद्धतीनं समाजासाठी चांगलं काहीतरी प्रोव्हाइड करून बरोबर टाइम पण जावा आणि 2 पैसे अर्निंग करून ते घरामध्ये पैसे स्वतःचा खर्च भागवून घरात पण देऊ शकावे असं पण बरेच जण काम करतायत. त्यामुळे सगळ्या सेगमेंटचे कस्टमर्स आपल्याबरोबर जोडलेले आहेत. नक्कीच सर. आता तुम्ही जे व्यवसाय सांगितले हे नक्कीच करण्यासारखे आणि कुणीही करू शकतो अशा पद्धतीचे आहेत. जर असे व्यवसाय आमच्या किसानवाणीच्या प्रेक्षकांना जर करायचं असतील किंवा कोणालाही चालू करायचं असेल तर तुमच्याशी संपर्क कसा साधावा? मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही स्क्रीनवर आमचा नंबर टाकाल. बेसिकली नंबर जो आहे तो कॉलिंगचा नंबर नाही आहे. म्हणजे खूप लोक कॉन्टॅक्ट करतात त्यामुळे कॉलिंगला उत्तर देणं अवघड जातं. जर कस्टमरने व्हॉट्सअप केलं तर त्यांना माहिती तर मिळू शकेल. पण जर खरंच एखाद्या कस्टमर तुमचा जो प्रेक्षक आहे, तुमचा जो व्ह्युअर आहे, त्या व्ह्युअरला खरंच जर लाईफबद्दल एक सिरियसली विचार करायचा असेल, लाईफमध्ये सक्सेस होण्यासाठी एक कमाई चांगल्या पद्धतीनं कमाई करण्यासाठी, तर माझं असं सजेशन राहील की कस्टमर्सनी लातूरला जी आपली फॅक्टरी आहे, आपलं ऑफिस आहे, तिथे यावं. आपली टीम त्यांना पूर्णपणे गाईड करेल आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपली टीम गाईड करते आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देते आणि ते त्यांच्या टचमध्ये राहून परत त्यांना कुठे अडचण आली तर त्याचे सुद्धा सोल्युशन्स ते देऊ शकतात. म्हणजे मार्केट सर्वे कसा करायचा आहे किंवा कसं ते पाहू शकतात, कशा बिझनेस सक्सेस स्टोरीज आहेत, ह्या सगळ्या ते अभ्यास करू शकतात. कारण प्रत्येकाला फोनवर इमिडिएटली बोलणं किंवा त्यांना पण हे समजणं अवघड जातं. त्यामुळे थोडा टाइम काढून, जसं तुम्ही आता म्हटलात आपल्याकडे हिमाचल प्रदेशमधून लोक तर आलेलेच पाहिले तुम्ही, पण आपल्याकडे अगदी त्रिपुरा म्हणजे जे बांगलादेशच्या पुढे आहे, नेपाळ, श्रीलंका, अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून सुद्धा लोक येतात आणि ते पूर्ण माहिती घेऊन एक चांगला बिझनेस सुरू करतात. तर माझं नक्कीच हे म्हणणं असेल की आपले जे कोणी व्ह्युअर्स असतील त्यांनी आपल्या भारत ॲग्रीटेक कंपनी जी लातूरला आहे तिथे भेट दिली तर मोठ्या प्रमाणात त्यांना आयडियाज क्लिअर होतील. मी पर्टिक्युलरली कशामुळे व्हिजिटचं सांगतोय कारण आज मार्केटमध्ये जसं जसं भारत ॲग्रीटेकचं नाव झालंय, खूप लोकांनी आपल्या नावाशी साधर्म्य असणारं म्हणजे नाव सुद्धा तसं दाखवायचं आणि लोकांना थोडं आपण ते म्हणू शकतो की लोकांना डायव्हर्ट करण्याचं काम पण मोठ्या प्रमाणात सुरू झालं. त्यामुळे जर
एखाद्याला बिझनेस करायचा असेल तर नक्की त्यांनी आपल्या लातूरला भारत ॲग्रीटेक जी कंपनी आहे तिथे भेट द्यावी. स्क्रीनवर नंबर आहे, तिथे व्हॉट्सअप तुम्ही केला तरी चालतो आणि त्या नंबरवर तुम्हाला पूर्ण डिटेल्स मिळतीलच. तुम्ही येऊन व्हिजिट करून थोडा टाईम स्वतःला दिला तर नक्कीच चांगलं राहील. आता सर बऱ्याचदा असं बघितलं जातं की ऑनलाईनच्या ह्या जगामध्ये आता बऱ्याचदा यूट्यूबवरती बरेच जण व्हिडिओ बघतात किंवा त्या पद्धतीची व्यवसायांची माहिती दिली जाते. आपल्या पण व्यवसायाची त्याच्यामध्ये माहिती दिली जात असेल, पण असं होतं की बऱ्याचदा काही जण असे असतात की त्याच्यावरती बऱ्याच जण निगेटिव्ह कमेंट करतात किंवा हा व्यवसाय करणं शक्य नाही, तो पॉसिबल नाही आहे किंवा असं होऊ शकत नाही, हे काहीतरी खोटी माहिती देत आहेत. तर असे जे लोक असतात अशांना म्हणजे काय सांगू शकाल? नाही, मी एक नक्की आपल्या मार्फत आपल्या सगळ्याच व्ह्युअर्सला सांगेन की ऑनलाईनमध्ये बरेच असे मिसलिडिंग पण बरेच काही व्हिडिओज त्यांना पाहायला भेटतात. त्या अनुभवावर ते निगेटिव्ह कमेंट करू शकतात. पण मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना पूर्ण डीपमध्ये त्याची माहिती नसते. जसं मी आत्ताच म्हणलं की अगदी मागे ह्या इंटरव्ह्यूमध्येच मी पाहिलं बोललोय की अगदी 130 रुपयांनी सुद्धा समजा कुठे ऑइल मिळतं आणि मग आपलं ऑइल कसं कोणी घेते, मग ते कसं घेतात किंवा कशा पद्धतीनं तुम्ही मार्केटिंग करू शकता त्याची माहिती तुम्हाला इथं आल्यावर नक्कीच भेटेल आणि त्या सक्सेस स्टोरीज तुम्ही बघू शकता. म्हणजे असं नाहीये की आपण काहीतरी अधांतरी सांगतोय. त्यामुळे त्या ग्राहकाचं मागच्या अनुभवाच्या बेसवर ते सांगत असतील तर ते साहजिक आहे. पण मला असं वाटतं की जे कोणते मुद्दे आहेत त्याचं डीप नॉलेज जर आपण घेतलं, मार्केटमधली डीप स्टडी जर केली तर त्या डीप स्टडीवर आणि त्या नॉलेजवर तुम्हाला हे लक्षात येईल की जे आपण बोलतोय ते प्रत्यक्षात खूप लोक आज ते अचीव केलेले आहेत. आणि त्याच्यासाठी तुम्ही एकदा नक्कीच, मला वाटतं की अशी कोणतीही कॉमेंट टाकण्या अगोदर तुम्ही एकदा भेट दिली आणि पूर्ण माहिती घेतली. जसं बरेच कॉमेंट मला पण येतात की अरे ते फोनच उचलत नाही तुम्ही तुमचा, मग स्क्रीनवर देता कशाला. ऍक्च्युली हा जो नंबर दिलेला आहे तो खूप एंगेज असतो, म्हणजे मेसेजेसमध्ये वगैरे एंगेज असतो आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगळा नंबर देणं पण शक्य नाही आहे, म्हणजे कस्टमरला पण कन्फ्युजन होऊ शकतं. तर हा व्हॉट्सअपचा नंबर आहे, तुम्ही मेसेज टाकला तर थोडा वेळ लागू शकतो पण तुम्हाला त्याचा रिप्लाय नक्कीच मिळतो आणि आमची टीम कॉन्टॅक्ट करतेच. पण बऱ्याच कस्टमरला काय असतं की आत्ता त्यांनी फोन केल्या लगेच उत्तर अपेक्षित असतं, जे आम्हाला ह्या एवढ्या वर्कलोडमध्ये शक्य नाही आहे. म्हणून ही पण रिक्वेस्ट आहे की जर समजा त्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर एक मेसेज टाकून दिला तर त्यांना नक्कीच आपण रिप्लाय करू शकतो. नमस्कार सर, तुम्ही दिलेल्या सर्व माहितीबद्दल आणि किसान वाणीच्या प्रेक्षकांना तुम्ही दिलेली माहिती खरंच नक्कीच फायदेशीर ठरेल. धन्यवाद सर.